रविवारी IPL मध्ये हा डबल हेडर असतो। त्यानुसार 5 मे रोजी देखील दोन महत्त्वाचे सामने हे पार पडले। महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही सामन्यानंतर आता प्लेऑफ साठीची चुरस ही आणखी रंगतदार झाली आहे। रविवारी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स धर्मशाला येथील निसर्गरम्य स्टेडियम मध्ये पंजाब किंग्सला 28 धावांनी पराभूत करत मागच्या पराभवाचा वचपा काढला। तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स लखनौ सुपर जायंट्स आणि त्यांच्याच घरच्या मैदानामध्ये एका स्टेडियमवरती तब्बल 98 धावांनी पराभवाचा धक्का दिला। या सामन्यानंतर आता कोलकाताने गेल्या अनेक आठवड्यांपासून अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या राजस्थान रॉयल्सला मागे टाकलं आणि अव्वल क्रमांक पटकावला आहे। आता कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचे 16 पॉइंट्स आहेत, तर चेन्नईनेही विजय मिळवत लखनौ आणि सनरायझर्स हैदराबादला नेट रन रेटच्या जोरावरती मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे। आता कोलकाता आणि चेन्नईच्या विजयाने पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपल्या आहेत। त्याचबरोबर राजस्थान आणि कोलकाता प्लेऑफ मधील स्थान जवळपास पक्क केलं आहे। त्यामुळे आता प्लेऑफसाठी उर्वरित 2 जागांसाठी चेन्नई, हैदराबाद, लखनौ आणि दिल्ली संघ आगामी काळात लढताना दिसतील। दरम्यान सामन्याबद्दल सांगायचं झालं तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज 10व्यांदा टॉस हारला, त्यामुळे पंजाबने टॉस जिंकत पहिली बॉलिंग घेतली। त्याच्या गोलंदाजांनी या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजीही केली आणि चेन्नईला 20 ओव्हरमध्ये अवघ्या 167 धावत रोखले। तर चेन्नईकडून रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मिचेलने दिलेल्या लढाईमुळे चेन्नईला 160 धावा ओलांडता आल्या। विशेष म्हणजे या सामन्यात हर्षल पटेलने तुफान फॉर्म मध्ये असलेल्या धोनीला गोल्डन डक वरती माघारी पाठवलं। मात्र त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी कमाल केली। प्रमुख वेगवान गोलंदाज जायबंदी असताना फिरकीपट्टूंनी जबाबदारी घेतली, ज्यांनी पंजाब किंग्सला 20 ओव्हरमध्ये 9 बाद करत 139 धावांवरती थांबवलं। जडेजाने गोलंदाजीतही प्रभाव पाडताना 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे आणि सिमरजीतनेही प्रभावी मारा करताना 2-1 विकेट घेतल्या। मिचेल आणि शार्दुल ठाकूरने किफायतशीर अशी गोलंदाजी करताना 1-1 विकेट घेतली। दुसऱ्या सामन्यात लखनौचा कर्णधार KL राहुलने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगला बोलावलं। कोलकाताकडून सुरुवातीला फिलिप स्लॉट आणि सुनील नारायणना आक्रमण केले। नारायणने आक्रमक अर्धशतकही केलं। अखेरीस रमनदीप सिंगनेही तुफानी फटकेबाजी केली। त्यामुळे या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद आणि 235 रन केले। त्यामुळे फक्त IPL मध्येच नाही तर T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा एकाना स्टेडियमवरती 200 धावांचा टप्पा हा पार झाला आहे। मात्र 236 धावांचं भलं मोठं आव्हान लखनौच्या फलंदाजांना पेलवलं नाही। त्यांनी नियमित अंतरानं विकेट्स गमावल्या। लखनौचा डाळ 16.1 ओव्हरमध्ये 337 धावांवरती संपला। लखनौकडून फक्त मार्कस आणि KL राहुल यांनाच 20 धावांचा टप्पा ओलांडता आला। कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने 3 विकेट्स घेतल्या आणि आंद्रे रसेलने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल आणि सुनील नारायण यांनीही 1-1 विकेट घेतली। त्यामुळे रविवारचा दिवस हा IPL मध्ये जरासा महत्त्वाचाच ठरला। तुम्हाला काय वाटतं, कालच्या 2 सामन्यांपैकी तुमच्या आवडतीचा सामना कोणता ठरला? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ YouTube वरती पाहत असाल तर सकाळचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि Facebook वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।